नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि मी तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. पण आज माझं जरा डोकं फिरलेलं आहे, कारण तुमच्याकडे पण असंच होतं का सांगा. म्हणजे तुम्ही तुमच्या भावाला एक काम सांगता आणि तो कधीच ऐकत नाही. म्हणजे त्याला फक्त फोन करायचा होता आणि फोन केला असता तर सांगितलं असतं काय आणायचं, पण तो नाटकी करतो आणि फोन पण नाही केला. नाही तेव्हा खूप वेळा फोन करणार, सांगितलंच नाही तेव्हा खूप वेळा फोन करणार आणि आता काम सांगितलंच नाही. खोटं बोलू नको. काम सांगितलं नाही. मला पप्पा बोलले की तो फोन करेल. तू का नाही फोन केला? मी कशाला फोन कर? मला वाटलं तुझे पैसे घेऊन नाही गेले म्हणून पप्पा बोलले फोन करतील. मी 200 रुपये कारण हरलो होतो तर मी घेऊन आलो. म्हणजे मी त्याला जस्ट सांगितलेलं की पनीर आणायचे. पप्पांना बोलली तर पप्पा बोलले मी चीज आणायला सांगितलंय, तू फोन करल पेमेंट करायच्या वेळेस, तर मग तेव्हा सांगतो मी. अरे पण का फोन करू? मी पैशावाला आहे, मी का फोन करू? करतो म्हणा मी. पण आता बोलली असती कुठं कुठं गेल्यावर दीदी स्कॅनर पाठवतो मला पेमेंट कर, दीदी स्कॅनर पाठवतो 20 रुपये कर, 30 रुपये कर. आणि आता एवढं आणायचं तेव्हा तू बरा. तिथे पैसा असतो, जेव्हा मी हारतो तेव्हा पैसा काढतो. तुमच्यासारखं नाही लागत. म्हणजे आम्ही तुझ्याकडे पैसे असतो तरी तू दाखवत नाही. येस. ओ म्हणजे याच्या पुढे मी स्कॅनर पाठवायच्या वेळेस मी विचार करायला प्लॅनिंग ना. थेंबे थेंबे तळेशाचे. याच्या पुढे स्कॅनर पाठव म्हणणारे नाही. आता नाही माझ्याकडे पैसे. 1000 रुपये साठवून दिली माझ्या पोरांना, माझ्या बायकोंना कपडे लत्ता आधी बायको तर कर, बायको आणि मग पोरं. पारूसा बघा कसा झोपला, बाहेर जा. कसं झोपला बघा. अगं तुला फक्त माझ्यामुळेच व्ह्यू येतात. जा बाहेर. हो 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 हो, तुला मोठा अंबानी पडला. तुला घेतल्यावर मग व्ह्यूज येणार. तर आज मम्मीने बनवलं नाश्त्यासाठी चीज पराठा, तर तुम्हाला दाखवतोय. हे बघा किती सुंदर चीज पराठा बनवला मम्मीने. मला ऍक्च्युली पनीर पराठा खायचा होता, पण प्रत्येक मला तर खाता येत नाहीये. आणि ठीक आहे, उद्या परवा खाईल. छान दिसतोय ना, टेम्पटिंग. त्यानंतर मी त्या दिवशी काहीच शूट केलं नाही, कारण थोडंसं बरं वाटत नव्हतं. त्यानंतर हा दुसरा दिवस आहे जेव्हा माझ्या बाबांची पित्र होती. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आता पितृपक्ष स्टार्ट झाला आहे. तर हे असतं की नैवेद्य दाखवतो आपण पित्रांना, म्हणजे आपल्या पूर्वजांना आपण स्मरून त्यांच्यासाठी नैवेद्य वगैरे बनवतो. तर त्यासाठी ते आम्ही पूर्ण नैवेद्य बनवला आहे. तर म्हणजे मोस्टली मम्मीने सगळं बनवलं आहे आणि इथे मम्मी नैवेद्य भरते. तर नैवेद्य भरत असताना याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या, डाळ भात, कढी, भजे, कुरडई, पापडी आणि भाज्या म्हणाल तर कारली, गवार, भेंडी, असे माठ, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या बनवलेल्या जातात. तर तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का? तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर आम्ही पूजा केली, तर ती पण तुम्ही पुढे बघा. काय केलं मी? जागा आणलं का? तू पॅन का लावलास मला आवडला. सगळ्या घराची वाट लावली काय काम सांगावं त्याला? गोमूत्र शिंपडायचं. फक्त त्याला गोमूत्र शिंपडायला सांगितलं होतं, त्यांनी काय केलं दाखवते बघा. गोमूत्र शिंपडलं. असं कोण गोमूत्र शिंपडलं? फुल डिझाईन. तुम्ही नंतर ते करा, आधी जे काम करते ते मेन करा. एवढं अगरबत्ती का घेतली असते? काय करायचं तुला काय करायचं मला तेच कळत नाही. त्यांना डाळ अगरबत्ती लावते. मग काय तू जेवण चांगलं केलं ना? माहित नाही. अशा टायमाला ना मी जे आपण ज्यांच्यासाठी करतो का त्यांना जे आवडतं ते करायला पाहिजे. हे तुम्ही नाही लक्षात घेतलं. तुम्ही तुमच्यानुसार गवार बिवार आले आवाज आला का? हा मला ते येतात सकाळी पण आवाज आला. यांनी लेट हे केलं नाही, आवाज दिला ना पप्पाने, आलं तर तिकडं पण यायचे माहिती ना आवाज दिला. कोणाची बाबा आहे नक्की? कोणाचे असू दे, आपल्याला आले म्हणजे आपले. काय पाहिजे तुम्ही? संभ्रमित दाखव ना विचारांच्या काहुरात व्यस्त राहिले. काय मी केलं काय कळत नाही. काय सगळं टाकले तुम्ही आवडा फक्त. तुला भूक लागली का? अरे हे वेळेत व्हायला पाहिजे, इतकं स्लो काम नाही चालत. पहिल्यांदा आपले लोक राहू दे तिथंच पाणी घ्या ते.
बाहेर हे करायचं. मला वाटलं वरती ताट ठेवायचं म्हणून पप्पाने एवढं सजवलं. लय ठेवलीस बाहेर. नंतर घरात नैवेद्य ठेवून झाल्यानंतर आम्ही सगळे बाहेर आलो आणि बाहेर आम्ही गोमूत्राने पाणी शिंपडून मग पप्पांनी त्याच्यावर नैवेद्य वगैरे दाखवला, धूप दाखवला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे इथे पाया पडत होतो की म्हणजे आम्ही जे पण काही केलं नैवेद्य तुमच्यासाठी बनवला आहे तर तो गोड मानून घ्या आणि जर आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद नेहमीच आमच्यावर असू दे यासाठी आम्ही सगळ्यांनी इथे प्रार्थना केली. आणि त्यानंतर मग नैवेद्य घेऊन पप्पा आणि प्रत्येक टेरेसवर गेले आणि मग त्यांनी तिथे नैवेद्य ठेवला. तर तो शॉट तर मी घेतला नाही आहे, पण हेच आहे की हे आपले रीतिरिवाज आहे, आपण हे पाळले पाहिजेत. तर तुमच्याकडे पण असंच होतं का तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.